नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 1. मुंबई शहराच्या बाहेर आज एक वेगळीच दहशत होती. कारण आज तो येणार होता. या शहराचा बाप, अंडरवर्ल्डचा किंग राजवीर मल्होत्रा. एकेकाळी फक्त त्याचं नाव ऐकूनच मुंबई थरथर कापायची. सामान्य माणसं तर दूरच, पण मोठे मोठे गुंडसुद्धा त्याच्यासमोर मान खाली घालायचे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पोलीससुद्धा त्याच्याशी पंगा घेत नव्हते. पण आज तो आला होता एका कॉलेजवर एक साधा प्रोफेसर म्हणून. पण असं का? खरंच हा गुंड प्रवृत्तीचा राज आता बदलला होता का? याची मात्र कुणालाही खबर नव्हती. त्याचं नाव जेव्हा मॅट्रिक्स कॉलेजमध्ये पहिल्यांदा सुचवले तेव्हा तिथले प्रिन्सिपलसुद्धा दचकले होते, सोबत हैराणही. मॅट्रिक्स कॉलेज 15 दिवसापूर्वी. काय वाटतं तुम्हा सर्वांना? कॉलेजला आता सुट्ट्या सुरू झाल्या असल्या तरीही प्रिन्सिपॉलने अचानक सर्व प्रोफेसरांना तातडीचे बोलावणे पाठवले होते. अगदी जसं असेल तसं या, असा निरोप आदल्या रात्री त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर केला होता. त्या डॉनला आपल्याच कॉलेजमध्ये काय यायचं असेल आणि आपण त्याला हो म्हणायचं की नाही? मनातला प्रश्न थोडा घाबरतच प्रिन्सिपल नाईक सरांनी सर्वांना विचारला. सर, आपल्याला हो म्हणण्याशिवाय अजून कोणता पर्याय ठेवला आहे का त्यांनी? मोहिते सर हताश होऊन बोलले. हो ना, मलाही वाटत आहे. आपण उगाच आणि टेन्शन घेत आहोत. मोहिते सरांची रिओढत दुसरे सर बोलतात. असं नाही चव्हाण सर, टेन्शन तर आपल्या डोक्यावर कायम राहणार. पण त्यांना काटत मोहिते सर बोलतात. तो कोणी साधा माणूस नाही, तो एक क्रूर माफिया आहे, हे लक्षात घ्या. जरासुद्धा आपली एक चूक आपल्या मृत्यूचं कारण होऊ शकते. पण मी आत्ता ऐकलं आहे की तो सुधारला आहे. रणजित सिंग, इंग्लिशचे प्रोफेसर बोलतात. हो रणजित सर, पण या माफिया लोकांचा काय भरवसा? कधी यांची कोणत्या गोष्टीवरून सटकेल हे त्यांनाही समजत नाही म्हणे. प्रिन्सिपल नाईक जरा दबकतच बोलतात. जणू त्यांचं हे बोलणं खुद्द राजवीर ऐकणार होता. हे बघा, तुम्ही खूप टेन्शन घेत आहात. थोडे कूल होत आता चव्हाण सर बोलतात. चव्हाण सर, तुम्ही तरुण आहात. नुकतेच या कॉलेजमध्ये काय, या शहरात आला आहात, म्हणून तुम्हाला सुचत आहे असं. पण आम्ही सर्व फॅमिली मॅन आहोत. 1-2 लहान मुलं आहेत आमच्या मागे. कसं करणार? थोडे चिडूनच मोहिते सर बोलतात. मोहिते सर चिल. नाईक सर आणि रणजित सरांनी कशीबशी त्यांची समजूत काढली आणि मीटिंगने राजवीर मल्होत्राला आपल्या कॉलेजमध्ये येण्यासाठी होकार एकमताने द्यायचं ठरवलं. कारण हा वाद काही संपणार नाही हे हेवाना नाईक सरांना समजले होते. प्रेझेंट काळ मॅट्रिक्स कॉलेज. तुम्हाला कळले का? कॉलेजचा आज पहिला दिवस होता आणि प्रत्येक ग्रुपमध्ये हीच कुजबूज सुरू होती. हेच ना, मुंबईचा माफिया डॉन राजवीर आपला प्रोफेसर आहे म्हणून? दुसरा एकजण बोलला. पण मी तर असं ऐकलं आहे की आता तो माफिया नाही राहिला, तो सुधारला आहे. तिसरा. सुधारला? खरं की काय? आणि अशी डॉन लोक कधीपासून सुधारायला लागली? अजून एक जण. मी असं ऐकलं आहे की एका मुलीनं जादू केली आहे म्हणेही. अजून एक जण. हां, हे असू शकतं. प्रेमात पडल्यावर गाढवी माणूस होतो म्हणे. पहिला हसून बोलतो. तोच त्याला असं जाणवतं की कुणाचे तरी डोळे आपल्यावर टिकून आहे. तसं तो मुलगा मागे बघतो, सोबत त्याचे मित्रही. आणि ती व्यक्ती पाहून सगळेच आवंडा गिळतात आणि घाबरून एकमेकांचे हातही धरतात. आपल्या कामाशी काम ठेवा. इथून पुढे मला तुमच्या या अशा चर्चा ऐकायला आल्या तर पहा. आणि तोच एक धारदार आवाजही, इतका मोठा की कानाचे पडदे फाटतील इतरांचे. पण त्याला फरक थोडीच पडणार होता. बाकीचे मात्र एकाच जागी उभे राहून ऐकतात. त्या पहिल्याची तर इतकी टरकली होती की संपूर्ण शरीर थंड पडले होते.
सॉरी सर. त्याने मग मान खाली घालून म्हटले. यू शुड बी. त्यानेही रागात म्हटले. बाय द वे, या नाशिसला काय म्हणून संबोधतात? रोहित. रोहित अग्रवाल नाव आहे त्याचं. तोच नाईक सर तिथे घाबरत येत बोलतात. तो मुलगा आता वर चेहरा करून नाईक सरांना जरा रागातच पाहतो, दात ओठ खात. ते नाईक सर मात्र त्याच्याकडे न पाहता आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसतात. राजजी, परत असं नाही होणार त्याच्याकडून, याची शाश्वती मी देतो. आपल्या कॉलेजचा गेल्या वर्षीचा टॉपर आहे तो. ते भीत भीतच पुढे बोलतात. सर, आता तुम्ही त्याची शाश्वती घेत आहात म्हटल्यावर मी काय बोलणार? तो किंचित स्माईल करतो. पण यापुढे माझ्या अशा चर्चा झालेल्या मी खपवून घेणार नाही. मग समोर अग्रवालचा पोरगा येऊ दे, नाहीतर बिर्ला अंबानीचा असू दे. त्याच्या बोलण्यात अजूनही तेवढीच धार होती. हो सर, नाही कुणी या विषयावर चर्चा करणार. नाईक सरसुद्धा आता मान खाली घालून बोलतात. तसं तो आल्या पावली निघून जातो. बुटाचा तो कडक आवाज ऐकून सगळे आता सुटकेचा निश्वास सोडतात. लक्षात ठेवा ते काय बोलले ते. पण आता नाईक सरांनी सगळ्यांकडे रागाने पाहत म्हटले. ते काही करण्याआधी मला जर कळले तर या कॉलेजमधून तुमचं रेस्ट्रिक्शन केलं जाईल. कसलीही पूर्वसूचना न देता, ज्यामुळे 3 वर्ष आयुष्यातील तुमची बर्बाद होतील. ते वॉर्न करून एक रागीट कटाक्ष रोहितकडे टाकून जातात. रोहित, ही वॉर्निंग तुझ्यासाठी खास होती. त्याचा एक मित्र नाईक सर जाताच हसत बोलतो. हो, पण हीच वॉर्निंग ना त्या राज मल्होत्राला आणि या नाईकला महागात पडली ना तर माझं नाव मी रोहित अग्रवाल लावणार नाही. तो त्या जाणाऱ्या नाईक सरांना खुन्नस देत बोलतो. आणि असं काय करणार आहेस? त्याचा खूप जवळचा मित्र विकी बोलतो. हे बघ रोहित, रागाच्या भरात असं काहीही तू करणार नाहीस ज्यामुळे तुझंच नुकसान होईल. तो त्याला समजावत बोलतो. ओय डरपोक. सुयश आता विकीला हात करून बोलतो. तू यात पडू नको. रोहित जे बोलतोय ना ते बरोबर बोलत आहे. या राज मल्होत्राने पूर्ण मुंबई शहराला एकेकाळी परेशान केलं होतं. आज ती वेळ आली आहे की आपण सामान्य माणसांनी त्याला याचा पश्चाताप घडवून आणायचा. सुयश असा दात ओठ खाऊन बोलत होता जणू हा राज माफिया त्याचा खूप आधीपासूनचा शत्रू असावा. सुयश, तुझी पर्सनल दुश्मनी तुझ्यापाशीच ठेव. उगीच त्यात त्याला भडकवू नकोस. आणि दम असेल ना तुझ्यात तर तुझं तू बघून घे. आत्ता रोहित जे काही बोलला होता तो राज मल्होत्राचा पर्सनल मॅटर होता. त्यावर कसलीही टिप्पणी द्यायचा अधिकार रोहितला नव्हता. हे दोघे त्याचे मित्र भांडत होते, पण रोहितच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं. प्लीज रोहित, ऐक माझं. तू या सुयशच्या बोलण्यात येऊ नकोस. रोहितचा जवळचा मित्र विकी सक्सेना त्याला समजावून सांगत होता. पण रोहित यावर काय रिॲक्ट करेल? आणि असं काय कारण असेल की मुंबईचा एक क्रूर डॉन ज्याला सगळे नावानेही घाबरून होते तो असा अचानक बदलला आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मला फॉलो करावं लागेल. म्हणजे पुढचा भाग मी टाकताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथेचा पहिला भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. धन्यवाद.